नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर रिलेटेड एमसीक्यू बघणार आहोत। 1000 जवळपास एमसीक्यू आपण येणाऱ्या आगामी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्झिमम एमसीक्यू या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर पहिला प्रश्न आहे बघा, द टर्म कॉम्प्युटर इज डिराइव्ड फ्रॉम, याचं उत्तर आहे लॅटिन वर्ड। दुसरा प्रश्न आहे, हु इज द इन्व्हेंटर ऑफ डिफरन्स इंजिन, याचं उत्तर आहे चार्ल्स बॅबेज। तिसरा प्रश्न आहे, हु इज द फादर ऑफ कॉम्प्युटर, याचं उत्तर आहे चार्ल्स बॅबेज। चौथा प्रश्न आहे, हु इज द फादर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ॲलन टरिन। पाचवा प्रश्न आहे, हु इज द फादर ऑफ पर्सनल कॉम्प्युटर, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 एडवर्ड रॉबर्ट। पुढचा प्रश्न आहे, ए सीपीयू कंटेन्स, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ए कंट्रोल युनिट अँड अरिथमेटिक लॉजिक युनिट। पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल्स द प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द युजर अँड द ऑपरेटिंग सिस्टीम, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए युजर इंटरफेस। पुढचा प्रश्न आहे, द फर्स्ट कॉम्प्युटर वेअर प्रोग्राम्ड युजिंग, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मशीन लँग्वेज। नववा प्रश्न आहे, डॅश इज द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर दॅट फॅसिलिटेट्स द शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन कॉम्प्युटिंग डिव्हाइस, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नेटवर्क। पुढचा प्रश्न आहे, कोडेड एंट्रीज which are used to gain access to the computer system are called, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पासवर्ड। पुढचा प्रश्न आहे, which of the following statement is true, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मिनी कॉम्प्युटर वर्क्स फास्टर दॅन मायक्रो कॉम्प्युटर। पुढचा प्रश्न आहे, यू ऑर्गनाइज फाईल बाय स्टोरिंग देम इन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फोल्डर्स। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ रिसोर्स इज मोस्ट लाइकली टू बी शेअर्ड कॉमन रिसोर्स इन कॉम्प्युटर नेटवर्क, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रिंटर्स। 14वा प्रश्न आहे, विच डिव्हाइस इज रिक्वायर्ड फॉर द इंटरनेट कनेक्शन, याचं उत्तर आहे मित्रांनो मोडेम ऑप्शन नंबर बी। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द लाईट पेन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्टिकल इनपुट डिव्हाइस। 16वा प्रश्न आहे, युनिवॅक इज, याचं उत्तर आहे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर। पुढचा प्रश्न आहे, सीडी रॉम स्टँड्स फॉर, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कम्पॅटेबल रीड ओनली मेमरी। पुढचा प्रश्न आहे बघा, एएलयू इज, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अरिथमेटिक लॉजिक युनिट। 19वा प्रश्न आहे बघा मित्रांनो, व्हीजीए इज, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए व्हिडिओ ग्राफिक अरे। पुढचा प्रश्न आहे, IBM 1401 इज, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेकंड जनरेशन कॉम्प्युटर। 21वा प्रश्न आहे बघा, MIS स्टँड्स फॉर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट। पुढचा प्रश्न आहे, द कॅपॅसिटी ऑफ 3.5 इंच फ्लॉपी डिस्क इज, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1.44 MB। 23वा प्रश्न आहे, वॅन स्टँड्स फॉर, WAN स्टँड्स फॉर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वाइड एरिया नेटवर्क। 24वा प्रश्न आहे, MICR स्टँड्स फॉर, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर। पुढचा प्रश्न आहे, EBCDIC स्टँड्स फॉर, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड। पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज पार्ट ऑफ द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अरिथमेटिक लॉजिक युनिट। पुढचा प्रश्न आहे, कॅड स्टँड्स फॉर, तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए कॉम्प्युटर एडेड डिझाइन। 28वा प्रश्न आहे, जंक ईमेल इज ऑल्सो कॉल्ड, तर याला म्हणतात मित्रांनो स्पॅम ऑप्शन नंबर ए। पुढचा प्रश्न आहे बघा, हॅकर्स म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्रेक इनटू अदर पीपल्स कॉम्प्युटर्स। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ कॉम्प्युटर्स आर क्लायंट कॉम्प्युटर्स मोस्ट ऑफ द टाइम इन द क्लायंट सर्व्हर सिस्टीम, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मायक्रो कॉम्प्युटर। पुढचा 31वा प्रश्न आहे बघा, ए कॉम्प्युटर कॅन नॉट बूट इफ इट डज नॉट हॅव द, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑपरेटिंग सिस्टीम। तर ऑपरेटिंग सिस्टीमच नसेल तर आपण कॉम्प्युटर सुरू करू शकत नाही। पुढचा प्रश्न आहे, द अमाउंट ऑफ व्हर्टिकल स्पेस बिटवीन लाईन्स ऑफ टेक्स्ट इन ए डॉक्युमेंट इज कॉल्ड, तर याला म्हणतात मित्रांनो ऑप्शन नंबर बी लाईन स्पेसिंग। पुढचा प्रश्न आहे, एक्झाम्पल ऑफ नॉन न्यूमरिक डाटा इज, याचं उत्तर आहे एम्प्लॉई ऍड्रेस। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हॉट इज द एम्बेडेड सिस्टीम, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी द कॉम्प्युटर अँड सॉफ्टवेअर सिस्टीम दॅट कंट्रोल द मशीन। 35वा प्रश्न आहे, फर्स्ट पेज ऑफ द वेबसाइट इज टर्न ॲज होम पेज। 36वा प्रश्न आहे बघा, डॅश इज द अपीयरन्स ऑफ द टाइप्ड कॅरेक्टर्स, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फॉर्मॅट। पुढचा प्रश्न आहे बघा, वेन ए फाईल इज सेव्ड फॉर द फर्स्ट टाइम, तर त्याच्या रिलेटेड काय आहे यातील ऑप्शन सांगायचं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इट मस्ट बी गिव्हन ए नेम टू आयडेंटिफाय इट।
38वा प्रश्न आहे ऑफिस लँड्स विच आर स्कॅटर्ड जिओग्राफिकली ऑन लार्ज स्केल कॅन बी कनेक्टेड बाय द यूज ऑफ कॉर्पोरेट. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वॅन. पुढचा प्रश्न आहे वेअर आर डाटा अँड प्रोग्राम स्टोर्ड वेन द प्रोसेसर युजेस देम. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए मेन मेमरी. पुढचा प्रश्न आहे बघा डॅश रिप्रेझेंट्स रॉ फॅक्ट्स वेअर ॲज डॅश इज द डाटा मेड मिनिंगफुल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डाटा आणि इन्फॉर्मेशन. डाटा रिप्रेझेंट्स रॉ फॅक्ट्स वेअर ॲज इन्फॉर्मेशन इज डाटा मेड मिनिंगफुल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रीड ओनली मेमरी रॉम मेक्स इट युजफुल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डाटा इन रॉम is a non-volatile, that is it remains there even without electrical power. पुढचा प्रश्न आहे what do you call the program that are used to find possible faults and their causes. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डायग्नोस्टिक सॉफ्टवेअर. पुढचा प्रश्न आहे which programming language are classified as low level language. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी असेंब्ली लँग्वेज. पुढचा प्रश्न आहे which of the following is not antivirus सॉफ्टवेअर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी ओरॅकल. बाकीचे सर्व अँटीव्हायरस आहेत. पुढचा प्रश्न आहे विच डिव्हाइस इज रिक्वायर्ड फॉर द इंटरनेट कनेक्शन. याचं उत्तर आहे मित्रांनो मोडेम ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज डीएमए स्टँड्स फॉर. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डायरेक्ट मेमरी ऍक्सेस. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज स्टोरेज डिव्हाइस. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबॉव. टेप हार्ड डिस्क फ्लॉपी डिस्क या सर्व स्टोरेज डिव्हाइस आहेत. पुढचा प्रश्न आहे वेन डीड जॉन नेपियर डेव्हलप लॉगरिदम. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1614. पुढचा प्रश्न आहे ए नॉर्मल सीडी रॉम युजली कॅन स्टोअर अप टू डॅश डाटा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी 680 MB. पुढचा प्रश्न आहे MIS इज डिझाईन टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन निडेड फॉर इफेक्टिव्ह डिझाईन मेकिंग बाय. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी मॅनेजर्स. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द लाईट पेन. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी ऑप्टिकल इनपुट डिव्हाइस. पुढचा प्रश्न आहे BCD इज. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बायनरी कोडेड डेसिमल. पुढचा प्रश्न आहे ASCII स्टँड्स फॉर. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. पुढचा प्रश्न आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए EDSAC. पुढचा प्रश्न आहे चीप कंपोनंट ऑफ द फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर वॉज. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्हॅक्यूम ट्यूब्स अँड वॉल्स. पुढचा प्रश्न आहे बघा फोर्ट्रॅन इज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फॉर्म्युला ट्रान्सलेशन. पुढचा प्रश्न आहे बघा EEPROM स्टँड्स फॉर. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इलेक्ट्रॉनिक इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. पुढचा प्रश्न आहे सेकंड जनरेशन कॉम्प्युटर वेअर डेव्हलप्ड ड्युरिंग. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1956 ते 1965. पुढचा प्रश्न आहे द कॉम्प्युटर साइज वॉज व्हेरी लार्ज इन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए फर्स्ट जनरेशन. तर फर्स्ट जनरेशनचे जे कॉम्प्युटर होते ते लार्ज साइजचे असायचे. पुढचा प्रश्न आहे मायक्रो प्रोसेसर ॲज ए स्विचिंग डिव्हाइस आर फॉर विच जनरेशन कॉम्प्युटर्स. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी फोर्थ जनरेशन. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस कॅन बी यूज टू इमेज प्रिंटेड टेक्स्ट. याचं उत्तर आहे मित्रांनो OCR. 62वा प्रश्न आहे बघा द आउटपुट क्वालिटी ऑफ द प्रिंटर इज मेजर्ड बाय. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉट पर स्क्वेअर इंच. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इन अॅनालॉग कॉम्प्युटर. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इनपुट इज नेव्हर कन्व्हर्टेड टू द डिजिटल फॉर्म. पुढचा प्रश्न आहे इन लार्जेस्ट जनरेशन कॉम्प्युटर द इन्स्ट्रक्शन आर एक्झिक्युटेड. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बोथ सिक्वेन्शियली अँड पॅरलल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हु डिझाईन द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर ENIAC. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 66वा प्रश्न आहे हु इन्व्हेंटेड द हाय लेवल लँग्वेज C. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए डेनिस M रिची. पुढचा प्रश्न आहे पर्सनल हु डिझाईन प्रोग्राम ऑपरेट अँड मेंटेन कॉम्प्युटर इक्विपमेंट रेफर्स टू. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पीपलवेअर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वेन डिड द अर्ज रिव्हर्स IBM अँड ॲपल कॉम्प्युटर्स डिसाइड टू जॉईन हँड्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1991. पुढचा प्रश्न आहे बघा 69वा प्रश्न ह्युमन बिईंग्स आर रेफर्ड टू ॲज अ होमोसेपियन्स विच डिव्हाइस इज कॉल्ड सिलिकोसेपियन्स. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी कॉम्प्युटर. पुढचा प्रश्न आहे अन एरर इन सॉफ्टवेअर ऑर हार्डवेअर इज कॉल्ड ए बग व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह कॉम्प्युटर जार्गन फॉर इट. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी ग्लिच. पुढचा प्रश्न आहे मॉडर्न कॉम्प्युटर आर व्हेरी रिलायबल बट दे आर नॉट. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इनफॉलिएबल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ द डिस्प्ले फीचर दॅट हायलाइट्स आर
ऑफ द स्क्रीन विच रिक्वायर्स ऑपरेटर अटेन्शन. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, रिझर्व्ह व्हिडिओ. पुढचा प्रश्न आहे बघा, पर्सनल कॉम्प्युटर्स यूज ए नंबर ऑफ चिप्स माउंटेड ऑन द मेन सर्किट बोर्ड. व्हॉट इज द कॉमन नेम फॉर द सच बोर्ड? मदरबोर्ड. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे मदरबोर्ड. पुढचा प्रश्न आहे बघा, इन मोस्ट ऑफ IBM PCs द CPU, द डिव्हाइस ड्राइव्स, मेमरी एक्सपान्शन स्लॉट्स अँड ऍक्टिव्ह कंपोनेंट्स आर माउंटेड ऑन द सिंगल बोर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ दिस बोर्ड? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, मदरबोर्ड. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय द डेडिकेटेड कॉम्प्युटर? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, विच इज असाइन्ड वन अँड ओनली वन टास्क. पुढचा प्रश्न आहे बघा, द सिस्टम युनिट ऑफ द पर्सनल कॉम्प्युटर टिपिकली कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सपेक्ट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मोडेम. तर बाकीच्या गोष्टी वापरल्या जातात, मायक्रो प्रोसेसर, डिस्क, कंट्रोल अँड सिरियल इंटरफेस. मोडेम या ठिकाणी वापरलं जात नाही. पुढचा प्रश्न आहे, ए कम्प्युटर प्रोग्राम दॅट कन्वर्ट्स अन एंटायर प्रोग्राम इनटू मशीन लँग्वेज इज कॉल्ड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कंपायलर. पुढचा प्रश्न आहे बघा, ए कॉम्प्युटर प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट्स वन प्रोग्राम इन्स्ट्रक्शन ॲट अ टाइम इनटू मशीन लँग्वेज इज कॉल्ड. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इंटरप्रिटर. पुढचा प्रश्न आहे बघा, ए स्मॉल ऑर इंटेलिजंट डिव्हाइस इज सो कॉल्ड बिकॉज इट कंटेन्स विदिन इट ए. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सेन्सर. पुढचा प्रश्न आहे, ए फॉल्ट इन द कॉम्प्युटर प्रोग्राम विच प्रिव्हेंट्स इट फ्रॉम द वर्किंग करेक्टली इज नोन ॲज. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, बग. पुढचा प्रश्न आहे बघा, DOS स्टँड्स फॉर. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, हु इज द चीफ ऑफ द मायक्रोसॉफ्ट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बिल गेट्स. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इनपुट डिव्हाइस. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, एनी ऑफ दीज. कीबोर्ड, माऊस आणि कार्ड तिन्ही इनपुट डिव्हाइस आहेत. पुढचा प्रश्न आहे, एक्झाम्पल ऑफ आउटपुट डिव्हाइस. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दीज. स्क्रीन, प्रिंटर, स्पीकर हे सर्व आउटपुट डिव्हाइस आहेत. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन ॲज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU. पुढचा प्रश्न आहे बघा, IBM स्टँड्स फॉर. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, इंटरनॅशनल बिझनेस मशीन. पुढचा प्रश्न आहे, डॅश ट्रान्सलेट्स अँड एक्झिक्युट्स प्रोग्राम ॲट रन टाइम लाईन बाय लाईन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इंटरप्रिटर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 90 MCQ कॉम्प्युटर रिलेटेड बघितलेले आहेत. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या रिलेटेड अजून MCQ बघणार आहोत. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ कॉम्प्युटरच्या MCQ रिलेटेड. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.